आणि मनोज जरांगेंची भेट घेण्याआधी प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंच्या संदर्भात काय सूतोवाच केलं होतं ते सुद्धा आपण पाहूया। जर तुम्ही मनोज जरांगेंना पाठिंबा देणार होते तर ते अपक्ष म्हणून की वंचितमध्ये? अपक्ष, वंचितच्या चिन्हावर नाही। त्याला त्यांचा लढा आहे। आम्ही किती चालू शकतो ह्याला मर्यादा आहेत। त्या माणसाला त्यांचा इश्यू जर कायम ठेवायचा असेल तर ही हॅज टू बी अनलिमिटेड। आणि त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही इंडिपेंडेंट लढा। तुम्ही आता जे 5 उमेदवारांची नावं सांगितले की मी महाराष्ट्रात 5 उमेदवारांना निवडून आणू शकतो, त्यामध्ये जरांगे पाटलाच नाव आहे का? तो उभा राहिला तर आज मी सांगतो 70% मतदान घेईल। 70%? 70% जालन्यामधून? जालन्यामधून एक पैसा खर्च न करता, म्हणजे एक कॅम्पेन एक सवाई न घेता 70% मतदान घेईल तो। आणि कालच या दोन नेत्यांची भेट सुद्धा झालेली आहे, दोघा जणांची भेट झालेली आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंसंदर्भातला निर्णय काय असेल किंवा भेटीबद्दल ते आजच्या पत्रकार परिषदेत काय माहिती देतात हेही पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।